राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने पार्थ पवारांची तक्रार शरद पवार यांच्याकडे केल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली। मग त्यावर कोण हा बडा नेता याची चर्चा एकीकडे सुरू झाली, दुसरीकडे पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रियाही समोर आली। अजित पवारांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तो कुणी केला? त्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वादग्रस्त यादी, सुनील तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट, त्याआधी प्रफुल्ल पटेलांची आधीच तिथे असलेली उपस्थिती, रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत केलेलं धक्कादायक वक्तव्य, पार्थ पवारांविरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया यांची काही स्टेटमेंट्स, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीमध्ये काय चाललेलं आहे? 2029ला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? उचापती करणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाची दारंही बंद झालेली आहेत का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काय राजकीय भूमिका घेणार? भाजपात जाणार का? रोहित पवारांनी केलेला दावा खरा ठरणार का? पार्थ आणि जय पवारांकडे पक्षाची जबाबदारी सोपवण्याचं काय असेल खरं कारण? असे विविध प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजित पवारांच्या अकस्मात आणि दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली। तेव्हापासून पक्षातले वरिष्ठ नाराज झाले असं म्हटलं जाते। हे तेच वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी अजित पवारांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला। हे तेच वरिष्ठ आहेत ज्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुखावरती म्हणजेच अजित पवारांवरती, जे आत्ता हयात नाही आहेत, त्यांच्याविषयी अपशब्द वापरलेले। हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच आहेत आणि हा दावा केलाय रोहित पवार यांनी। विशेष म्हणजे अशी ऑडिओ क्लिप सध्या उपलब्ध आहे, याबाबत देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। अर्थात ती आपण ऐकलेली नाही, पण सुनेत्रा पवार किंवा पार्थ यांनी ती ऐकली असावी असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। दादांविषयी अपशब्द वापरणारा व्यक्ती या दोघांपैकी नेमका कोण हे मात्र रोहित पवारांनी कन्फर्म असं सांगितलेलं नाहीये, पण ती व्यक्ती सुनील तटकरे असल्याचं म्हटलं जात आहे। एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसार ज्यांना पद नाहीत पक्षामध्ये त्यांना दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये स्थान नाही असा निर्णय झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। सध्या पटेल तटकरे यांच्याकडे कोणतंही पद नाहीये, किमान जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये तरी कोणत्याही पदाचा उल्लेख नाहीये। तेव्हा त्यांना या कार्यालयामध्ये दालन नसेल असा या बातमीचा थोडक्यात अर्थ आहे। एवढ्या टोकाचा निर्णय घेण्याचं कारण मागच्या काही घडामोडी या आहेतच, पण लेटेस्ट घडामोड म्हणजे सुबोध मोहिते यांनी व्हायरल केलेली क्लिप, ज्यामध्ये अजितदादांविषयी अपशब्द वापरण्यात आलेले आहेत। त्यानंतर पक्षाच्या तिजोरीतला अचानक कमी झालेला पैसा आणि आणखी एक कारण म्हणजे दादांच्या निधनानंतर या दोन नेत्यांनी निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार, या सगळ्या गोष्टी पवार कुटुंबाला चीड आणणाऱ्या तर आहेतच आणि म्हणून पटेल तटकरे यांच्या नाड्या सुनेत्रा पवारांनी आवळल्या आहेत। पण या नेत्यांची अहंकारी बडबड ही काही थांबायला तयार नाहीये। या सगळ्या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्टीकरण दिलंय। आठवा, 2023ला सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती। तेव्हा मी सिनियर आहे, माझा योग्य असा सन्मान झाला पाहिजे अशी भूमिका पटेलांनी मांडली होती। तर आता सुनील तटकरे काय म्हणतायत? ते म्हणतात माझा 40 वर्षांचा अनुभव आहे, यातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं आहे? तर पार्थ आणि जय पवार यांना पक्षात जी काही जबाबदारी देण्यात आलेली आहे ती जरा जास्तच होतीये। आमचाही विचार केला जावा, सिनियरिटीचा मान राखला जावा असा एकूणच त्यांचा होरा आहे। पण त्यानंतरही पार्थ आणि जय यांना सुनेत्रा पवारांनी का बरं पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली असेल? राष्ट्रवादी काँग्रेस हा एक कौटुंबिक पक्ष आहे। या कौटुंबिक पक्षाची सूत्रे कुटुंबाकडेच असली पाहिजेत, ती इतरांकडे गेली तर काय हालत होते हे शिवसेनेकडे बघितल्याच्या नंतर कळतं। कुटुंबाचे पक्ष कुटुंबाचाच विचार करतात, त्यातही आपल्या मुलाचा किंवा अगदी जवळच्यांचा। त्यामुळे पक्षातले अतिमहत्वाकांक्षी नाराज होतात। आता जेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची नावं क्लेरिकल मिस्टेकच्या आडून वगळली होती,
त्यानंतर या स्वार्थी नेत्यांनी कशी वाचाळता केली हे तुम्ही ऐकलं असेलच. तटकरेंनी तर शरद पवारांची देखील भेट घेतली. हे दाखवण्याचा उद्देश नेमका काय, तर आम्हाला सगळे ऑप्शन्स खुले आहेत. सुनेत्रा पवारांवरती दबाव आणण्यासाठी त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. हे तेच तटकरे आहेत ज्यांना पवार कुटुंब एकत्र यावं असं अजिबात वाटत नव्हतं. पटेलांचंही तेच. आपलं महत्त्व कायम राहावं हा मतलबी हेतू होता. पण सुनेत्रा पवार या काही कच्च्या खेळाडू नाहीत. त्यांनी पद्धतशीरपणे असल्या नेत्यांचा कार्यक्रम करायचं ठरवलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या एकूण हालचाली पाहता 2029ची निवडणूक ते भाजपाकडून लढतील असा दावा रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेला. एवढंच नाही तर त्यांना साथ देतील 22 आमदार असं रोहित पवारांचं मत आहे किंवा दावा आहे म्हणूया. हा दावा खरंच खरा ठरेल का, तर हो. याचं कारण सध्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये पार्थ आणि जय यांना मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. पक्षासाठी जी काही पैशांची जमवाजमव केली होती, म्हणजेच पक्षाच्या खात्यावरती अधिकृतपणे पैसे भरण्याची जबाबदारी अजित पवारांसह पटेल आणि YP त्रिवेदी या नेत्यांवरती होती. पण पक्षाचा पैसा वेगळ्याच कारणांसाठी वापरला जात असल्याचं पवार कुटुंबाच्या लक्षात आलं आणि मग त्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात करण्यात आली. असं केलं नसतं तर या नेत्यांनी काहीच करू दिलं नसतं असं पवार कुटुंबाला वाटतं. त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी पार्थ तर खजिनदार पद जय यांच्याकडे देण्यात आलं. खजिनदारसारखं पद तेव्हाच बदललं जातं जिथे कुठे अनियमितता दिसून येते. साहजिकच जे अधिकार पटेल त्रिवेदी यांच्याकडे होते ते हिसकावल्यामुळे या नेत्यांची अस्वस्थता वाढली आणि त्यातून त्यांनी रोहित पवार जे पक्षाचं विलिनीकरण, त्यानंतर अजित पवारांच्या मृत्यूचा तपास आणि अजून विविध विषयांवरती आक्रमक भूमिका मांडत असतात त्यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली. आपण नाही तर उलट रोहित पवारच भाजपात जाणार होते, त्यांना जाता आलं नाही म्हणून त्यांचा हात हयतयाट आहे, इथपर्यंत आरोप करण्याची मजल तटकरेंची गेली. पण उद्या दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर पटेल तटकरे भाजपाकडून लढणार यामध्ये काहीच शंका नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी उचापत्या करत होती, त्यामुळे त्यांना जागा दाखवली जाते. ही गोष्ट जरी खरी असली तरी पार्थ यांचं कर्तृत्व काय हाही प्रश्न पडतो. डोक्यात हवा गेल्यासारखं ते वागतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती. पार्थ असो, पटेल असो की तटकरे, प्रत्येकाचं नाव कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये आहेच आहे. पण आता सत्तेत असल्याने या तिघांवर देखील कोणत्याही कारवाईची शक्यता नाहीये, म्हणजेच कारवाईची शक्यता शून्य. शरद पवारांच्याही हाताबाहेर गेलेले हे सगळे लोक आहेत. त्यामुळे पार्थ पवारांची तक्रार केली असली तरी त्याचा काहीही उपयोग होईल असं वाटत नाही. राष्ट्रवादी सक्षम करण्यासाठी पूर्णपणानं आम्ही काम करत आहोत असं अलीकडेच सुनील तटकरे म्हणालेले. आमचा सवाल हाच आहे की जे लोक सत्तेसाठी शरद पवारांना सोडू शकतात ते उद्या सुनेत्रा पवारांना देखील सोडू शकतात, नाही का? आणि म्हणूनच त्यांचा बंदोबस्त करण्याचं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ठरवलंय असंच दिसतं. शेवटी तुम्हाला काय वाटतं? पक्षात गोची केल्याच्या नंतर येणारी 2029ची निवडणूक पटेल तटकरे वगैरे मंडळी भाजपाकडून लढतील? रोहित पवारांनी जे जे काही दावे केलेत ते खरे होतील? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.